भक्ती आणि शक्ती या अनोखे परंपरेचा जो आहे तो आज आपल्याला अनोखा परंपरा असलेला जो परंपरा आहे ती आपल्याला पाहायला मिळते। करमाळा तालुक्यातील जेऊरवाडी या ठिकाणापासून जी आहे ती ही अनोखी परंपरा जी आहे ती जपली जाते। शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या कावडी यात्रेसाठी जी आहे ती गेले अनेक दिवसाची परंपरा आहे। आपण पाहू शकतो की या बैलगाडीच्या माध्यमातून जी आहे ती ही जी आहे ते यात्रेला या ग्रामस्थ जातात। जवळपास 36 बैलगाड्या आणि जवळपास जे अनेक जवळपास जे अनेक नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, महिला मुलांसह या बैलगाडीमधून जे आहे ते शिखर शिंगणापूरकडे जाताना प्रस्थान पाहायला मिळतंय। नेमकं आपण काय प्रथा आहे, कशा पद्धतीचं या यात्रेचं नियोजन केलं जातं, संपूर्ण ग्रामस्थ जेऊरवाडी ग्रामस्थ म्हणलं तर ते ग्रामस्थ देखील जे या ठिकाणी यात्रेला जे आहेत ते जात असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या ठिकाणी जेऊरवाडीचे ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत, महाराष्ट्र केसरी चंद्रहास बापू निमगिरे म्हणून आपल्या बरोबर आहेत। त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया या यात्रेबद्दल। काय सांगाल, या अनोखी परंपरा किती दिवसाची, काय नेमकं महत्व याचं? ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली परंपरा। आमच्या इथं मलजी बुवा म्हणून एक ग्रस्त होते। ते पहिले महादेवाची पूजा करत होते, आराधना करत होते। त्यांनी नंतर नात्यापोत्या ठिकाणी जीवन त्यांना शंभू महादेवाने दर्शन दिलं। दर्शन दिल्यानंतर त्यांना त्यांच्या पायथ्याशी म्हणजे नात्यापोत्या ठिकाणी जीवन समाधी घेण्यासाठी जागा दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी जीवन समाधी घेतली। त्यांनी जिवंत समाधी 1340 मध्ये घेतली आणि 1340 पासून ही आमची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली। ही कधी चालत आलेली ही कोणाला सांगता यायची नाही, पण 1340 मध्ये समाधी घेतली, मलजीवन समाधी ज्या टायमाला घेतली तेव्हापासून ही परंपरा चालत आली। किती बैलगाड्या असतात आणि किती साधारण नागरिक असतात? जर त्या वर्षी वर्षाड आमची वारी असते, ह्या वर्षी झाल्यानंतर पुढच्या वर्षी नसती, त्याच्या पुढच्या वर्षी आमची वारी असते। तर आमचे जर त्या वर्षी 30-35 बैलगाड्या असतात आणि बैलगाड्या असताना त्या बैलगाड्यामध्ये लहान मुलं, महिला हे सर्वांची त्या ठिकाणी सोय बी आम्ही करतो आणि त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला जागोजागी भाविक भक्त जे आहेत ते आम्हाला भंडारा घालतात, जेवणासाठी असतात आणि जिथं जेवण नसतं तिथं आम्ही बैलगाड्या त्याच्यामुळेच घेतो की जिथं जेवण नसतं त्या ठिकाणी येणाऱ्या बायका आमच्या स्वयंपाक करतात। आपण पाहतोय की आता आधुनिक काळ पाहायला मिळतोय, परंतु ही जी परंपरा आहे ती तुम्ही ग्रामस्थांनी जपली आहे। इतक्या बैलगाड्या असतात, नेमकं काय प्रत्येकाच्या घरी बैलगाड्या आहेत का नवीन घेतल्या जात आहे? पहिल्या प्रत्येकाच्या घरी बैलगाड्या होत्या, त्यावेळेस प्रत्येकाची तर जोडी होती, ती महादेवासाठी सांभाळत होती। परंतु आता आधुनिक काळ निघलाय, आधुनिक काळात सुद्धा आमच्या इथं गावामध्ये बैलगाडी जाण्याची परंपरा ठेवलेली आहे। आता काय प्रत्येकाकडे जायचं म्हणलं तर ट्रॅक्टर आहे, प्रत्येकाला वाहनं आहेत, जर पाहिजे तशी सोय होती। परंतु आमच्या इथं संघ ट्रॅक्टर असतो, पण ती कशासाठी, भांडी ही ठेवण्यासाठी असतो, थोडेफार काय मूलभूत गरजा त्यासाठी असतो। किती दिवसाचा प्रवास असतो पाय हा पायी प्रवास आमचा सगळं मिळून 9 दिवसाचा असतो। जायला आम्हाला शिंगणापूर पर्यंत 3 दिवस लागतात, यायला 3 दिवस लागतात आणि 3 दिवस मुक्काम शिंगणापूरमध्ये असतो। एकूण किती नागरिकांचा सहभाग असतो? आता कावडी संघ आमची कावड बी खांद्यावर नेतो आम्ही आणि खांद्यावर आणतो। आता काय कावडी ट्रॅक्टर मध्ये नेत्या, ट्रक मध्ये नेत्या, टेम्पो मध्ये नेत्या, पण आम्ही कावड इथनं नेताना उभीच नेतो खांद्यावर आणि उभीच आणतो माघारी। आणि कावडी संघ 700-800 माणसं असतात, बैलगाडीत 200-300 माणसं असतात आणि लहान पोरं, मोठी थोर, 4-4, 5-5 महिन्याची सुद्धा मुलं संघ आम्ही घेऊन जातो। नक्कीच आपण पाहतोय की शिखर शिंगणापूरची यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असतानाच करमाळा तालुक्यातील जेऊरवाडी या गावातून जी आहे ती कित्येक दिवसांची जी ही परंपरा आहे ती परंपरा सुरू असून यामध्ये जे आहे ते जवळपास 36 बैलगाड्या ज्या आहेत ते या यात्रेसाठी निघत असून यामध्ये जे आहे ते जेऊरवाडीतील जे जवळपास 1200 ते 1300 लहान मुला महिलांसहित अनेक भाविक जे आहेत ते यात्रेसाठी जात असतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर या यात्रेसाठी जी ही यात्रा आहे ती वर्षा आड ही यात्रा असते व या यात्रेसाठी देखील या ग्रामस्थांकडून नवीन बैलजोडी विकत घेण्याचा उपक्रम देखील राबवत असल्याची माहिती यावेळी ग्रामस्थांनी दिलेली आहे। हा जवळपास जो आहे तो 2 ते 2.5 कोटी रुपयांची या यात्रेसाठी ग्रामस्थांकडून उलाढाल केली जात असून जवळपास 9 दिवसाचा प्रवास या यात्रेसाठी जे आहे ते या यात्रेमध्ये जो आहे तो यात्रा या 9 दिवसाच्या प्रवासामध्ये संपन्न होत असल्याची माहिती जी आहे
ती यावेळी ग्रामस्थांनी दिलेली आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.